आणि मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरले आहेत याकूब. मी याकूब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आपला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड कलेक्ट करायचा आहे. आणि चला विनंती करणार आहे पंचांना, आपण लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करायची आहे. आकिब ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. वैयक्तिकरित्या 11 धावा आणि त्याचसोबत 8 धावा देऊन 2 गडी बाद केलेत आपल्या षटकामध्ये. सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. बहारदार सुरुवात या ठिकाणी आर्यन पाटील आणि प्रणवची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. विराजचा दुसरा बॉल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या हातामध्ये जातोय चेंडू. एक क्विक सिंगल घेताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आलाय. आर्यन पाटील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आलेत आर्यन आणि प्रणवची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. विराज लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेला कट केलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या चेंडूला चेस करत आलाय आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. या पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णतः वापर केला जातोय आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत मागील सामन्यातील आकिब. त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे ट्रॉफी आणि त्याचसोबत एक आकर्षक टी शर्ट देऊन. दरम्यान सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे ती म्हणजे नेक्स्ट बॉलला पॉवर प्लेचं या ठिकाणी षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत बनले आहेत 7 धावा. 3 चेंडूंमध्ये 7 धावा धावफलकावरती. यावेळेला फुलर लेनचा बॉल आहे. पायांवरती आदळलेला चेंडू आहे. एकच धाव यावेळेला घेतली गेली आहे. या धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात लिहिली जाईल. धावसंख्या 8. 8 धावा धावफलकावरती होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण या सामन्यांचं पाहतोय. ऑनलाईन दर्शकांना देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांचं सुद्धा यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळले आहेत. गॅपमध्ये चेंडूला प्लेस केलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्सेस इनटू द फेन्स. गोइंग गॉन फॉर 4 रन्स. 4 धावांचा फटका या ठिकाणी खेळलाय आणि काय बहारदार स्ट्रोक खेळलाय बघा. आखूट टप्प्याच्या बॉलला ओळखलं आणि त्यानंतर त्याला डिस्पॅच केलं. लाईन आणि लेंथला समजलं आणि फक्त मिडल ऑफ द बॅटनं दिशा दाखवली. दिशा दर्शकाचं काम केलं. दरम्यान प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आकिब यांना. आपण पाहतोय लाईव्ह वरती एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचसोबत टी शर्ट देऊन सन्मान केला जातोय आकिब यांचा. एकदा जोरदार टाळ्या आकिबसाठी झाल्या पाहिजेत. आकिब वळूया मॅचच्या दिशेने. यावेळेला सुंदर फटका आलाय. स्टायलिश फटका, स्टायलिश स्ट्रोक ऑफ द डे. सुंदर यावेळेला डीप मिड विकेट क्लिअर केलाय. ढोपर टेकला आणि त्या चेंडूला फक्त डिस्पॅच केलं. चांगल्या पोझिशन मध्ये आले. चांगलं शेप होल्डिंग पाहायला मिळालं यावेळेला बॉडीचं आणि तदनंतर त्या चेंडूला पाठवलं सीमापार. षटकार. 6 धावांचा फटका. 18 धावा आता धावफलकावरती झाल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग स्ट्रोकची भरमार या ठिकाणी दाखवली आहे. चला बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. आयोजन समिती विनंती असणार आहे बॉल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जावा ही विनंती आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर द स्कोर इज UV चॅलेंजर्स आर 18 विदाउट एनी लॉस.
शशांक आलेत गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतात आपल्याला शशांक. सुंदर फटका येताना पाहायला मिळाला. या पार्कच्या बाहेर जाणारा तो फटका होता. शेवटच्या चेंडूवरती आलेला तो षटकार. आणि आता जर पाहिलं तर आणखीन 4 षटकांचा पहिल्या डावातला खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. आजच्या दिवसातला 5वा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. एकूण 6 सामने आजच्या दिवसात खेळवले जाणार आहेत. आणि उद्याच्या दिवसात एकूण 14 सामने असणार आहेत मेगा फायनलचा सामना धरून. त्यामुळे उद्याचा दिवस क्रिकेटची पर्वणी असणार आहे. क्रिकेटच्या हंगामाला उद्या देखील याच जोमात सुरुवात असणार आहे या मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 मध्ये. पहिलाच बॉल यावेळेला वाईड. धावसंख्या 19 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. शशांक गोलंदाजी करतायत आणि शशांक यांच्या गोलंदाजीमध्ये आता मात्र थोडासा एरर पाहायला मिळाला. मॅच बॉल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच बॉलने आता यापुढे सुद्धा गोलंदाजी केली जाणार आहे. पहिलं षटक फार महागडं राहिलं. 18 धावांचं ते षटक आणि आता पहिल्याच चेंडूवर वाईड. कशा प्रकारे कमबॅक होणार आहे. यावेळेला सुद्धा फुलर लेनचा चेंडू होता. थोडासा आदळला त्या चेंडूला आणि आता मात्र विकेट प्राप्त केली. बाद होऊन माघारी परतावं लागतंय ते म्हणजे प्रणव यांना. प्रणवची जातीय विकेट. प्रणव होत आहेत बाद. पहिल्या चेंडूवर प्रणव झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आत पहिली विकेट जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचते ती म्हणजे 19 या आकड्यावरती. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि या शॉर्ट ऑफ लेन चेंडूला पिक करू शकले नाहीत. बरंच ऑफ स्टंपच्या बाहेर आले परंतु त्यांना फॉलो केलं गोलंदाजानं. शशांकनं देखील जी वाईड गाईडलाईन असते, ट्रॅम्प लाईन ज्याला आपण म्हणतो, त्याच्या बाहेर गोलंदाजी केली आणि त्या चेंडूला मात्र खेळावं लागलं आणि त्याचमुळे स्क्वेअर लेगला झेल देऊन बसले. नवीन बॅटर मतीन मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मतीन चांगली बॅटिंग करावी लागेल इथून पुढे. 3 नंबरला त्यांना बॅटिंगला आमंत्रित केलं गेलं. युवी चॅलेंजर्स या संघानं बॅटिंगचा निर्णय मात्र घेतलाय. या निर्णयावर कितपत अंमल केलं जातं यावेळेला सुद्धा समोरच्या दिशेने बघा गती कमी दिली जाते. जिथे नाही गती तिथे कैची दुर्गती. परंतु फिल्डिंग हा एक महत्वाचा फॅक्टर राहणार आहे या सामन्यातला आणि या फिल्डिंग मध्ये मात्र चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. किती धावा घेतल्या गेल्या आहेत? 3 धावा माझ्या मते त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 3 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर आता येऊन पोहोचेल तो म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 धावा आता धावफलकावर झालेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन बघा कशा प्रकारे फिल्डिंगमुळे जिथे 1 धाव झाली असती तिथे एक्स्ट्राच्या 2 धावा या ठिकाणी आल्या. बाउंड्री लाईनवर जे प्रेक्षक उभे आहेत कृपया मागे यायचंय. बाउंड्री लाईनवर जे प्रेक्षक उभे आहेत कृपया करून मागे यायचंय. डगआउट ऑफ युवी चॅलेंजर्स सर्वांना विनंती आहे थोडंसं मागे व्हायचंय. बाउंड्री लाईन पासून थोडंसं मागे थांबायचंय. सुशील भाईदे आपल्याला विनंती असणार आहे कृपया करून सर्व खेळाडूंना थोडंसं मागे घ्यायचंय. यावेळेला सुद्धा एक सुंदर फटका आहे. फिल्डरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा फटका निघून जाईल सीमा पार. आणखीन एकदा डीप मिड विकेटच्या वरून प्रहार. आणखीन एक मॅक्सिमम. आणखीन एक षटकार. फुलर लेनचा बॉल होता त्याला पिक केलं आणि ड्रॉप केलं त्याला मिड विकेटच्या बाहेर. आपल्या बॅटचा फुल फ्लो कशा प्रकारे मेंटेन्ड असावा, कशा प्रकारे तो बॅटचा अँगल जो आहे तो यावा हे या ठिकाणी परिचित करून दिलं. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. यावेळेला फक्त ड्राईव्ह करू शकले. बॅटच्या फेसला वरती काढलं. एकच धाव घेतली. यावेळेला बॅक टू द बॉलर म्हणता येईल. एका धावेने धावफलक आता येऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. फुल टॉस बॉल होता. थोडासा डिप केला. डॉट बॉलने आपलं षटक संपवलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 14.50 च्या सरासरीने. 29 एक गडी बाद. चला लवकरात लवकर ओव्हरला सुरुवात करायची आहे विनंती असणार आहे. इंगोळे आलेत गोलंदाजीसाठी. अजिंक्य या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिल्या चेंडूला गॅप मध्ये डिस्पॅच केलाय. पहिलाच चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जाईल सीमा पार.
पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. अजिंक्य यांना मात्र आता प्रश्नार्थक चिन्हामध्ये उभं केलंय. पहिल्या चेंडूला चौकारासाठी खेळलाय. धाव संख्या आता 4 न पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 33 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचतोय. प्रत्येक चेंडूवरती ॲग्रेशन दाखवलं जात आहे. प्रत्येक चेंडूला मात्र डिस्पॅच करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर, ट्रॅम्प लाईनच्या बाहेर, वाईड बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी देण्यात येतोय. बघा कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. थोडासा शफल झालेले बॅटर, परंतु जी गाईडलाईन येते शफल झाल्यानंतर त्याच्या सुद्धा बाहेर चेंडू, त्याचमुळे हा वाईड बॉल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे नक्कीच केली गेली आहे. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मान्य केली जाईल. धाव संख्या 34 वरती आता येऊन पोहोचते, 35 वर येऊन पोहोचते, माफ करा. एक सिंगल आलाय. यावेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय. एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळाला नाहीये आणि विकेटची यावेळेला गोलंदाजाने आणून दिली ग्वाही आहे. विकेट या ठिकाणी होतोय, विकेट येतोय, विकेटचं पतन होत आहे. विकेट क्रमांक 2 या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाद होत आहेत मतीन या ठिकाणी, केवळ 3 धावा करून मतीन बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 35. 2 झटके, दुसरा गडी बाद. असद सय्यद has come to bat, new batter from UV Challengers. नवीन बॅटर असद सय्यद या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 धावांवरती 2 गडी बाद अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. UV चॅलेंजर्स या संघाची 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या कॅप्टननं केलंय. अजिंक्य आर्यन पाटील जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 26 धावांवर खेळतायत आणि सध्या ते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतायत. आजच्या दिवसातली वैयक्तिक हायएस्ट धावसंख्या पाहिली तर 15 चेंडूंवरती 59 धावा त्या केल्या होत्या इम्रान टायगर यांनी. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला डॉट बॉल आलाय. स्विच हिटचं नाव काढलं की मग आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचे डिस्ट्रक्टिव्ह बॅटर ग्लेन मॅक्सवेल, ज्यांना आपण क्रिकेट वर्ल्ड कप 2023 इंडिया वानखेडे स्टेडियम मध्ये अफगाणिस्तानच्या विरुद्ध मोठी कामगिरी करताना पाहिलं होतं, जिथे वाटत होतं की आता मात्र ऑस्ट्रेलियाचा ठाम पत्ता या सामन्यात काही लागणार नाही. परंतु त्यानंतर आपला लेग इंजर्ड झाल्यानंतर सुद्धा वैयक्तिकरित्या डबल सेंचुरी ठोकणारे आणि स्विच हिट त्यामध्ये त्यांचा फेवरेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला चेंडू हवेत गेलाय. आणखीन एक विकेट येतोय का? विकेट लोडिंग आणि विकेट आणखीन एक आणून दिलाय. गोलंदाज अजिंक्य यांच्या माध्यमातून ही कमालीची लढत पाहायला मिळते. बघा कशा प्रकारे धावा अगदी वाहत होत्या काही वेळापूर्वी, परंतु आता जर पाहिलं तर त्या धावगतीला थांबवलंय, त्या धावगतीला ब्रेक लावलाय. लगातारचे 2 विकेट, पहिल्यांदा मतीन आणि आता असद, दोघांनाही बाद केले. असद सय्यद होत आहेत बाद. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 36. 3 गडी बाद. नवीन बॅटर गणेश येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी. गणेश कशा प्रकारची फलंदाजी गणेश करतायत, या षटकाला कशा प्रकारे रोखून धरतायत याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू धावगतीला आता आटोक्यात आणलाय. पहिला चौकार लगावल्यानंतर एकच धाव आली आहे. केवळ 2 धावा, एक वाईड आणि एक सिंगल आतापर्यंत आले आणि एक चौकार. 6 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल, इकॉनॉमिकल षटक राहणार आहे हे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 36. 3 गडी बाद टीम UV चॅलेंजर्स. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पुढच्या ओव्हरला आपल्याकडे कमी वेळ आहे आणि त्या कमी वेळामध्ये आपल्याला आजच्या दिवसातले सामने पार पाडायचे आहेत.
तर चौथं षटक घेऊन येताना पाहायला मिळतात आपल्याला सौरभ. आर्यन पाटील असतील त्यांच्या समोर. डिस्ट्रक्टिव्ह आतापर्यंत राहिले 24 धावा. मागच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही. एकच बॉल खेळले मागच्या ओव्हरमध्ये आणि या वेळेला डाऊन द लेग साइड बॉल होता. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. यष्ट्यांच्या वरून निघून जाणारा चेंडू रिप्ले मध्ये पाहू आपण tenniscricket.in वरती. काय घडलं नक्की मागच्या चेंडूवरती बघा कशा प्रकारे अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या वरून निघून जाणारा चेंडू डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. दुसरा चेंडू या षटकातला येताना पाहायला मिळतोय आपल्याला. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र लाईन मध्ये सुद्धा होता आणि त्यांच्या बॅट लाईन मध्ये ज्या ज्या वेळेला चेंडू आलाय त्यावेळेला डिस्पॅच झालाय. वैयक्तिकरित्या 32 धावांवरती मजल मारतायत आर्यन पाटील. षटकार आणखीन एक मॅक्सिमम येताना पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड इन द मिडल ऑफ द बॅट अँड डिस्पॅच फॉर अ मॅक्सिमम ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. सुंदर फटका, कॉन्फिडन्स देऊन जाईल आर्यनला. पुन्हा एकदा एका बॅड पॅच नंतर टीम साठी एक चांगला फटका आलाय. यावेळेला देखील तेच करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये प्लेस तर केलंय चेंडूला, परंतु चांगली अडवणूक त्या चेंडूची. एकच धाव. गणेश जगताप यांना आणलंय स्ट्राईकवर. आर्यन गणेश यांना स्ट्राईकवर आणलंय, परंतु गणेश आतापर्यंत एक चेंडू डॉट आलाय, परंतु पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतील याकडे सुद्धा नजरा लागलेत. आर्यन यांना स्ट्राईकवर आणलं जाणार की मग गणेश यांच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची गर्जना होणार. बघा डीप मिड विकेटला आतमध्ये ठेवलंय. चला थोडीशी घाई करायची आहे. मागच्या चेंडूवर नेमकं काय घडलंय? रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय या ठिकाणी आर्यन पाटील यांना. बघा किती अनफॉर्च्युनेट ठरलेत. आपण रिप्ले मध्ये पाहूया सर नक्की काय घडलं मागील चेंडूंवरती. रन ग्राह्य धरला जाणार नाहीये. काय घडलंय नक्की मागच्या चेंडूंवरती याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. कशा प्रकारे रनआउट झालेत याकडे सुद्धा पाहायला लागणार आहे. नेमकं काय घडलं फील्ड मध्ये. थ्रो झालाय परंतु बघा अगदी सहजरित्या रनआउटला लावलाय आणि बॅटरनं दावा सुद्धा केला नव्हता बॅट टेकवण्याचा आणि त्याचमुळे आर्यन पाटील बाद. छोट्या छोट्या चुका. यावेळेला सुद्धा गॅप मध्ये प्लेसमेंट, चांगली अडवणूक स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून, सुंदर अशी अडवणूक आणि त्याचमुळे आता धावसंख्येला आळा कुठेतरी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या आता 43 वरती येऊन पोहोचणार आहे. चार चेंडू झालेत. पाचवा बॉल या ओव्हर मधला. यावेळेला पायांचा वेध घेतलाय. बॅटने धावा आल्या आहेत की मग लेग बाईसच्या धावा या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 44 या आकड्यावरती. एक शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला असणार आहे. यानंतर मार्गस्थ होईल शेवटचं षटक पहिल्या डावातलं. फुलरलँडचा बॉल आहे. हवेत आहे चेंडू बराच वेळ आणि मिड विकेटच्या फिल्डरनं केली नाहीये चूक. आलाय विकेट. आणखीन एका विकेटचं पतन. गणेश जगताप यांना परतावं लागेल माघारी. बघा बाहेरचा बॉल होता, आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्याला जबरदस्ती हा खेळला गेलेला फटका होता, परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. बिग साइड ऑफ द ग्राउंड आणि आउट झाले. आपला विकेटचं पतन. नवीन बॅटर सुशील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशील बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. 5 गडी बाद. अर्धा संघ आता तंबूच्या आत गेलाय, आत परतलाय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पार्थ पाहायला मिळत आहेत. पार्थ करांडे आपल्याला या ठिकाणी बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल आहे. पहिल्या चेंडूवरती सरप्राईज एलिमेंट येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यानंतर होणाऱ्या सामन्याचा आपण लगेचच टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. यानंतर मुंबई सेंट्रल 360 वर्सेस टीम अल्फा.
दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचंय. यावेळेला कट केलंय बॉलला. बघा गणेश गोलंदाजीसाठी आले पार्थ, आणि त्यांची थोडी ऍक्शन बघितली की आपल्याला एका गोलंदाजाची आठवण होते, ती म्हणजे पॅट कमिन्स. बघा त्याचप्रमाणे धावत येतात आणि त्याचप्रमाणे हाताला खाली घेऊन आपल्या नॉन बॉलिंग आर्म मधनं अगदी प्रॉपर एक्झिक्युशन पाहायला मिळतं. बघा कशा प्रकारची गोलंदाजी आहे. अगदी पॅट कमिन्स यांच्यासारखी चेंडू हाताळताना पाहायला मिळतात. यावेळेला डिस्पॅच केलाय बॉलला, शॉर्ट ऑफ लेन चेंडूला डिस्पॅच केलाय ओव्हर द डीप स्क्वेअर लेग षटकारासाठी. आणखीन एक मॅक्सिमम आणि 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. या फटक्यानंतर 51 धावांवरती पोहोचताना पाहायला मिळतोय युव्ही चॅलेंजर्स हा संघ. अभिनंदन. आखो टप्प्याचा बॉल बघा कशा प्रकारे स्लोअर बाउन्सर करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला डिस्पॅच करून काढलं, ते म्हणजे स्क्वेअर लेग सीमा पार. 51 धावा झालेत. चौथा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणखीन एकदा तेच कॉपी पेस्ट या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. अगदी तोच चेंडू आणि तोच निर्धार पाहायला मिळाला. चला डगआउट मध्ये जे कोणी खेळाडू आहेत कृपया बाहेर यायचं नाहीये, मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये, विनंती असणार आहे. 3 चेंडू आणि 3 षटकारांना 501 रुपयांचं पारितोषिक लगावलंय. तिसरा चेंडू आहे. पुन्हा एकदा पार्थ. यावेळेला एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण करताना रनआउट नक्कीच होतील, परंतु 2 धावा या ठिकाणी, 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 58 या आकड्यावरती. 58 रन्स ऑन स्कोर कार्ड, 58 धावा. सुशील यांच्या माध्यमातून मोठे फटके खेळले गेलेत. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. 59 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला पायांचा वेध घेतलाय लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव आली आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. म्हणजेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली, ती म्हणजे 60. 61 धावांचं लक्ष असणार आहे, ते म्हणजे GR11 या संघासमोर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025. वी आर हेडिंग टुवर्ड्स द नेक्स्ट मॅच. टॉस इज बिटवीन मुंबई सेंट्रल 360 वर्सेस टीम अल्फा. हॅलो हॅलो. चला विनंती असणार आहे, GR11 आपले बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आत, आणि युव्ही चॅलेंजर्स चला फिल्डिंग सेटअप करून घ्यायची आहे. आणि आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस नंबर 6 ऑफ द डे, लास्ट टॉस ऑफ द डे, शेवटची मॅच असणार आहे. यानंतर नेक्स्ट मॅच इज बिटवीन मुंबई सेंट्रल 360 वर्सेस टीम अल्फा. लेट्स मूव ऑन टू द टॉस. ओव्हर टू यू सर. थँक्यू स्वरूप. त्याचबरोबर आपण जातोय मॅच क्रमांक आजच्या दिवसातील 6व्या मॅचकडे. सन्माननीय प्रमुख पाहुणे मिलिंदजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 पर्व पहिली स्पर्धा पाहायला मिळते. शेवटचा सामना आपल्याला पाहायला भेटतो दोन संघांमध्ये. दोन्ही संघांना देखील खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेदरम्यान, कारण की एक फ्लड लाईटच्या खाली खेळणं आणि ओपन मॉर्निंगला खेळणं खूप फरक असतो. तो फरक तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. मी विनंती करतोय सर की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे दोन्ही संघांचा. मॅच जर पाहिली दोन्ही संघांमध्ये केली जाते. कोण कॉल करतोय? तर मुंबई 360 या संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथमतः काय घेतला जाईल निर्णय? तर नक्कीच थँक्यू. टॉस जिंकला, पहिला निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग करायचं. तर नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. ही स्पर्धा कशी वाटली आपल्याला? पहिलं पर्व पहिलं आहे आणि आयोजन कमिटीने जे तुमच्यासाठी आतापर्यंत प्लॅटफॉर्म केलाय, तर आमच्या आयोजन कमिटीसाठी काय तुमच्याकडे शुभेच्छा असतील? आयोजन कमिटीने खूप चांगले कष्ट घेतले. गेले
स्पर्धा ह्यापुढे अशीच कंटिन्यू राहावी अशी माझी इच्छा आहे. तर नक्कीच ही स्पर्धा कंटिन्यू करण्याचा निर्णय तो संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीने घेतलेला आहे. कारण की पहिली स्पर्धा जर पाहिली, पहिलाच दिवस यशस्वीरित्या पार झालाय. सन्माननीय प्रमुख पाहुणे देखील इथे उपस्थित आहेत. ते देखील पाहत आहेत की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आपल्या मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग पर्व पहिलं संपन्न केलं जात आहे. त्यानंतर मी जातोय कॅप्टन्स. ओके टीम अल्फा टीम प्लीज यहाँ पे आ जाइए. टॉस अपने हारा है तो ओके ठीक आहे, कोई प्रॉब्लेम नाही आहे. तर टॉस जिंकला अर्थातच टीम 360 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मैं कासिफ सर से पूछना चाहता हूँ सर, ये टूर्नामेंट आपको कैसी लगी और जो आयोजन किया हुआ है हमारे आयोजन कमेटी ने, इसके बारे में आप क्या कहेंगे? सर सबसे पहले आप लोगों का सबका बहुत बहुत शुक्रिया जो आप लोगों ने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया. बहुत ही ज़बरदस्त स्केल पे किया है और बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज़ किया है. एकदम परफेक्ट ऑर्गेनाइज जिसको बोला जाता है वैसा ही किया है. बहुत अच्छा टूर्नामेंट है और आई होप कि आगे भी ऐसी ही टूर्नामेंट आप लोग ऑर्गेनाइज़ करोगे. आपने अच्छे तरह से कहा कि जो हमारे आयोजन कमेटी ने जो प्लेटफॉर्म आपके लिए खड़ा किया, वो प्लेटफॉर्म के ऊपर अभी चढ़ने के लिए आप लोग भी तैयार है, हमारे आयोजन कमेटी भी तैयार है. पर मृणाल फ्लड लाइट के नीचे खेलना एक अलग चीज़ रहती है, मॉर्निंग में खेलना अलग चीज़ रहती है. इसके बारे में क्या कहोगे? सर आपको सबसे पहले तो मैं ये कहना चाहता हूँ कि आप लोगों को हमारा सपोर्ट जब भी लगेगा हम लोग आप लोगों के लिए रेडी है. और दूसरी बात ये रही कि फ्लड लाइट की जो बात की आपने, यहाँ पे खेलना इजी नहीं है. हम जो है रेगुलर दिन में खेलते हैं और रात में बहुत मुश्किल से एक आध टूर्नामेंट मिलता है खेलने के लिए, जिसमें खेलना बहुत ही डिफ़िकल्ट है. और जो खेल रहे हैं उनके लिए बेस्ट ऑफ लक, आप सभी के लिए, ऑर्गेनाइज़र के लिए भी और हमारी टीम के लिए भी. तो थैंक यू वेरी मच टीम अल्फा एंड टीम 360 दोनों को कहूँगा की थँक्यू व्हेरी मच. तर जाऊया पुढच्या मॅचकडे, अर्थातच चालू असलेल्या सामन्याकडे. आमचे साथी समालोचक स्वरूप, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. काय घडलंय मैदानाच्या आत, तर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्याच बॉलवर आली आहे विकेट. पहिल्या बॉलवरती थोडासा सरप्राईज एलिमेंट दाखवला होता मतीन यांनी आणि आता दुसऱ्याच बॉलवरती मिडॉनच्या हातामध्ये झेल पकडून दिलाय. दरम्यान धावसंख्या 0, 1 गडी बाद. अजूनही धावांचा श्री गणेशा झाला नाहीये, धावांचं खातं उघडलेलं नाहीये आणि पहिली विकेट गेली आहे. 61 धावांचं लक्ष्य आणि या 61 धावांना करण्यासाठी कशा प्रकारे कंबर कसायला लागणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवीन बॅटर श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा गेलाय हवेत. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय आणि झेल सुटलाय. नक्कीच थोडस आपण अंडर द लाईट्स म्हणू शकतो की थोडासा तो एक एरर पॉइंट त्या ठिकाणी निर्माण होतो. परंतु अशा झेल ज्या आहेत त्या तुम्हाला पकडायच्या आहेत. ज्या वेळेला तुम्ही एका चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळताय, एक लीग क्रिकेट खेळताय, त्यावेळेला अशा प्रकारच्या कॅच ज्या आहेत त्या आत्मविश्वास बळावणारे असतात, कॉन्फिडन्स वाढवणारे असतात आणि तोच झेल या ठिकाणी सोडलाय. संघाची धावसंख्या 1 वरती येऊन पोहोचली आहे. बॅटर यश आता स्ट्रायकिंग एंड वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश आणि त्यांच्यासोबत श्रीकांत अशी जोडी लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. मतीन पुन्हा एकदा होत आहेत सज्ज आपल्या गोलंदाजी सोबत. आखूड टप्प्याचा बॉल, ओ हो काय वेग आहे. सुरेख वेगात निघून गेलेला हा चेंडू आहे. डॉट बॉल. हॅलो यावेळेला एक सुंदर गोलंदाज आपल्याला म्हणावं लागेल मतीन यांना. बॅटिंग मध्ये तितकं कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र आपल्या प्रभावाचा अंदाज बॅटरला करून देत आहेत. पुढचा बॉल मतीन पुन्हा एकदा होत आहेत सज्ज 5वा बॉल घेऊन. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला सुद्धा बॅटची कडा घेतली आहे. यष्टीरक्षकानं चांगली अडवणूक केली आहे. त्या चेंडूची एकच धाव, 2 धावा केवळ झाल्या आहेत आणि आतापर्यंतचं पॉवर प्ले मधलं सर्वात इकॉनॉमिकल आणि किफायती षटक हाताळण्यामध्ये यांचा हात आहे. केवळ 2 धावा झाल्या आहेत धावफलकावरती.
अशा प्रकारची गोलंदाजी केली जावी तर ती अशा प्रकारची असावी याची समजवणारे मतीन. यावेळेला सुंदर चेंडू आहे. आणखीन एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम GR11 2-1 गडी बाद. युवी चॅलेंजर्स चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. नक्कीच फास्ट बॉलर ज्या वेळेला आपण म्हणतो तर या पेसर्सला बघायची म्हणून कामगिरी सांभाळतात. अशाच प्रकारचे टेनिस क्रिकेटर्स दिलेले आहेत. परंतु या वेळेला मैदानाच्या आत काय घडतंय तर मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनच्या चेंडूला षटकारासाठी फुलर लेनचा बॉल होता. अगदी 2 ते 3 पावलांच्या रनअपने येऊन टाकलेला आणि त्यावरती मात्र प्रहार करण्यामध्ये कोणतीही चूक केली नाहीये यशनं. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय त्यामुळे धावगतीला आता चालना मिळाली आहे. 8 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. आणखीन एक सुंदर स्ट्रोक हमीद. आणखीन एकदा चेंडू डिस्पॅच केला जातोय मोठ्या रिजन मध्ये आणि अगेन्स्ट द विंड हा फटका खेळलाय. काय सुंदर ताकदीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं गेलंय. बघा कशा प्रकारे लेंथ बॉल होता आणि त्याला मात्र अगदी सहजरित्या डिस्पॅच केलं. बिगेस्ट रिजन ऑफ द ग्राउंड मध्ये षटकार आणखीन एकदा आलाय. 14 धावा आता धावफलकावर झाले. तिसरा षटकार आहे का नाही. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळाला नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 न पुढे जाईल. 16 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 16. धावगतीला मात्र आता चालना मिळवून देणार हे षटक आहे. 3 चेंडूंमध्येच केवळ 16 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज हमीद यांनी. हमीद यांना मात्र आता विचार करावा लागेल, रणनीती करावी लागेल, कारण एक चांगलं बलप्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर यावेळेला चेंडूच्या खाली आहे. झेल पुन्हा एकदा सुटलाय. आज जणू काही बॅटिंग सोबत लक सुद्धा घेऊन आले आहेत यश, कारण आतापर्यंत त्यांचे 2 झेल सुटले आहेत. एक सुटला तो म्हणजे समोरच्या दिशेने मिड ऑफला ज्या वेळेला लॉंग ऑन बाहेर होता आणि एक सुटलाय आता स्क्वेअर लेगला. आता मात्र राईट हँडेड बॅटर साठी पॉइंटला आत घेतलाय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटला मात्र माघारी पाठवलंय. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे आणि एका ब्लाइंड स्पॉट वरती डाऊन द लेग साइड चेंडू जातोय. इनसाइड एज घेऊन केली प्राप्त झाली आहे. धावसंख्या 4 चेंडूंनंतर 5 चेंडूंनंतर धावसंख्या 18. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. फुलर लेनचा बॉल आहे. ड्राईव्ह केलाय त्या बॉलला आणि एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 19. 1 गडी बाद. अजूनही 18 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज. चला स्पीडअप करायचंय. विनंती आहे युवी चॅलेंजर्स, प्लीज स्पीडअप. गोलंदाजी मार्कवर प्रणव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणव आलेत गोलंदाजीसाठी. कदाचित मतीन यांच्या षटकाला मात्र वाचवून ठेवलंय पुढच्या काही ओव्हरसाठी, परंतु ह्या सामन्याला वाचवू शकतील का. यावेळेला फुलर लेनचा बॉल आहे. बघा कशा प्रकारे रणनीती बनवली आहे युवी चॅलेंजर्सनं. या रणनीतीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जितकं यश यांना ऑफ द स्ट्राईक ठेवू शकतात तितकं ठेवलं जात आहे आणि ते करण्यामध्ये यश सुद्धा मिळालंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त करून दिला, त्यामुळे ऑफ स्ट्राईक आले यश आणि आता त्यांना स्ट्राईकवर आणलं जात नाहीये. बघा, जर एक फलंदाज डिस्ट्रक्शन मध्ये खेळत असेल आणि त्याला वारंवार ऑफ स्ट्राईकला ठेवलं तर त्याचा सुद्धा कॉन्फिडन्स थोडासा लो होतो, परंतु हे किती वेळ टिकवलं जाणार. यावेळेला पहिला डॉट बॉल
म्हणजे यश अजूनही ऑफ स्ट्राईक आहेत. यश यांना स्ट्राईक वर आणण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेतली जाणार. यावेळेला धाव घेतली आहे. काय घडलंय, थ्रो बाईसची धाव या ठिकाणी आली आहे का? येस, 22ची धाव, थ्रो बाईसची धाव आली आहे. बॉल डॉट केला गेला नाहीये. बॉल प्लेन फील्ड मध्ये होता आणि त्याचमुळे ही धाव. म्हणजे बघा, यश आता स्ट्राईक वर आले, ते सुद्धा डॉट बॉलवर. यावेळेला सुद्धा फुलरलेनचा बॉल. आणखीन एकदा चांगली गोलंदाजी. एकच धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि थोडीशी मिसफील्ड आणि त्याचमुळे 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. धावसंख्या 2 न पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 23 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचतोय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लक्ष आहे 61 धावांचं, मोठं लक्ष आहे. परंतु या लक्ष्याचा पाठलाग अजूनही केला जाऊ शकतो. यावेळेला तेच सांगण्याचा प्रयत्न आहे. 1 बाउन्स चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. या ओव्हर मध्ये गोष्टी चांगल्या घडताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. पुढचं षटक नक्कीच मतीन यांना आमंत्रित केलं जाईल, कारण जितकं महत्वाचं 5वं षटक आहे त्याच्याहून जास्त महत्वाचं 4थं षटक असणार आहे. कारण निर्णायक षटक, सामन्याचं वळण नक्की कोणत्या दिशेला घेतलं जाणार हे ते षटक सांगणार आहे. फुलरलेनचा बॉल आहे. यावेळेला अपील पंचांकडे केली आहे कॉट बिहाइंडची, परंतु नॉट आउट. डॉट बॉल या ठिकाणी घेतला गेलाय. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलंय तसं षटक बघायला गेलं तर केवळ 5 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळालंय यश. किती दूरवर जाणार आहे फटका याकडे पाहावं लागेल. फटका जाईल निघून. 1 बाउन्स सीमा पार, इनटू द फेन्स, गोइंग गॉन फॉर 4. चौकार. 4 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. युवी चॅलेंजर्स 28, 1 गडी बाद. अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे अजूनही 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 60 धावांचं लक्ष आहे. 32 धावा, 12 चेंडू 32 धावा गोलंदाजीसाठी आले आहेत मतीन यांना आमंत्रित केलं गेलंय. म्हटलं होतं की क्रुशल ओव्हर असणार आहे या क्रुशल मॅच मधली. राईट आर्म अराउंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅटर साठी, यश साठी. पहिलाच बॉल वेगवान, त्यावरती चेंडू हवेमध्ये, फिल्डर चेंडूच्या खाली आणि यश मैदानाच्या बाहेर. हेच समीकरण करण्यासाठी मतीन यांना ओळखलं जातं आणि मतीन यांनी मात्र स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंय. स्वतःच्या गोलंदाजी मधला स्किल सेट, स्वतःच्या गोलंदाजीची प्रोसेस. नक्कीच म्हटलं जातं ट्रस्ट द प्रोसेस आणि इथे म्हणावं लागेल ट्रस्ट द मतीन. ही विल डेफिनेटली स्ट्राइक्स फॉर युअर टीम. चांगली गोलंदाजी केली गेली आहे त्यांच्या माध्यमातून युवी चॅलेंजर्स या संघासाठी. बघा आतापर्यंत किती इकॉनॉमिकल राहिलेत. टोटल 7 बॉल आतापर्यंत टाकलेत, त्यावर केवळ 2 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. एकमेव गोलंदाज आहे जो आज सगळ्यात कमी इकॉनॉमीने आतापर्यंत गोलंदाजी करतोय. परंतु या पुढे काय होईल आपण सांगू शकणार नाही, कारण गेम ऑफ अनसर्टनिटीज. क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. 11 चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता. नवीन बॅटर येतोय क्रीजच्या दिशेने, विराज माधव, कॅप्टन ऑफ द टीम. परंतु इनिंग तशा प्रकारची खेळणार का याकडे लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. म्हटलं होतं गेम ऑफ अनसर्टनिटीज. जो गोलंदाज होता सगळ्यात जास्त इकॉनॉमिकल, पहिल्या चेंडूवर कॅप्टननं बाउंड्रीचा रस्ता दाखवलाय. चेंडूला डिस्पॅच केलाय ओव्हर द डीप मिड विकेट. अगदी टेरेस वरती उंचावणारा हा फटका. षटकार मॅक्सिमम. 34 धावा आता धावफलकावरती झाल्यात. समीकरण बदललंय. 26 धावांची अजूनही गरज. यावेळेला पेस दाखवला, आपल्या वेगाचं दर्शन घडवलं आणि वेगवान चेंडूने मारा करून दाखवला. बघा कॅप्टननं सुद्धा, जरी तुम्ही समोरच्या टीमचे कॅप्टन असाल ना तरी सुद्धा समोरच्या विरुद्ध संघाच्या खेळाडूला
सराहना करता आली पाहिजे आणि तेच या ठिकाणी केलं. एक चांगली डिलिव्हरी होती, एक चांगली पेस ऑन डिलिव्हरी, जोरात आतमध्ये येणारी आणि त्याला मात्र शाबासकी दिली. यावेळेला चेंडू हवेमध्ये जाण्याचा प्रयत्न झाला होता, एकच धाव यावेळेला प्राप्त झाली. इनटू द बॉडी अटॅक करण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच तो एक हिटिंग आर्क जो आहे, जो हिटिंग झोन जो आहे तो क्रिएट करायला दिला गेला नाही. यावेळेला त्यासाठी रिफ्यूज केलं बॅटरला आणि ते डिनाय केल्यानंतर बॉडी लाईन मध्ये गोलंदाजी केली झाली. नक्कीच स्टंप लाईन मध्ये गोलंदाजी केली जावी, बट नॉट इन डेथ ओव्हर्स असं म्हटलं जातं. ते का ते सुद्धा मतीन या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले सुद्धा मतीन चांगला टाकतात आणि आत्ताचं षटक सुद्धा अगदी ब्रिलियंटली हाताळलंय. आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. दोन फिल्डर त्या चेंडूला चेस करतायत, परंतु चेंडू निघून जाईल. वन बाउन्स, सीमा पार येतोय, चौकार. 4 धावांचा फटका. गॅप मध्ये चेंडूला खेळलं होतं आणि त्या गॅप मध्ये दोन फिल्डर्स त्या चेंडूला चेस करत आले, परंतु एकही पकडू शकले नाहीत. त्याचमुळे हा चौकार पाहायला मिळतोय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणजे 7 चेंडूंवरती गरज आहे 21 धावांची. 7 चेंडू 21 धावांची गरज. शेवटचा बॉल मतीन. बॅटची कडा घेतली आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे चेंडू आणि डॉट बॉलनं आपली ओव्हर संपवतील. 6 चेंडू आणि 21 धावा. आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये 13 धावा देऊन 2 गडी बाद केले. हा स्पेल आवडला असेल तर मतीनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आपण बऱ्याचशा बॅटरसाठी टाळ्या वाजवल्या. इम्रान टायगर यांची फलंदाजी पाहिली, त्यानंतर प्रल्हाद यांची फलंदाजी पाहिली, आर्यन पाटील यांची फलंदाजी पाहिली, परंतु आज गोलंदाजीने प्रभावित करणारा मतीन. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर विनंती असणार आहे, फील्ड सेटअप करायची आहे आणि गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर बोलवायचं आहे. तर यापुढील मॅच साठी पुन्हा एकदा समालोचनासाठी आपल्यासोबत जोडले जातील सुपेश कामतेकर सर या आजच्या दिवसातल्या शेवटच्या समालोचनासाठी आणि आम्ही घेऊ तुमचा समालोचन कक्षातून निरोप. दरम्यान 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 39 झाली आहे. 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्कवर असद सय्यद. आखूड टप्प्याचा बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि रनिंग कॅच. व्हॉट अ कॅच, दिस इज इनसेन. धावत येऊन त्या चेंडूला पकडलाय आणि विनंती असणार आहे थोडंसं मागे व्हायचंय. डगआउट मधले जे उत्साही खेळाडू थोडंसं मागे व्हायचंय सर. मॅच जिंकल्यानंतर आपण सेलिब्रेट करू शकता. अजूनही 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. चला UV11 चे कॅप्टन, UV11 कॅप्टन विनंती असणार आहे प्लीज प्लेयरला थोडंसं मागे घ्यायचंय, अन्यथा आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. लक्ष असू द्या. UV11 चे कॅप्टन. काय सुंदर कॅच पकडली आहे, काय सुंदर झेल टिपलाय आणि हा झेल सुंदर रीतीने टिपलाय. माझ्या मते तिथे गणेश जगताप आहेत कदाचित. येस, गणेश जगताप यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र बीमरचा नो आहे. नो बॉल. बीमर येताना पाहायला मिळाले थोडंसं लाईन आणि लेंथ मध्ये. 5 चेंडू आणि आता गरज असणार आहे 19 धावांची. वैभव ऑन स्ट्राइक. 5 चेंडू 19 धावा. फ्री हिटचा बॉल. श्रीकांत स्ट्राइक वर आहे. 5 चेंडू 19 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग, ट्विस्ट अँड टर्न्स ने भरलेला सामना. कुठेही जाऊ नका, नेहमी इथे पाहत रहा. अनिश्चिततांचा खेळ आहे. स्लोअर वन, स्लोअर बाउन्सर, डिस्पॅच ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. काय सुंदर फटका खेळलाय बघा. टेरेसवर जाऊन हा सुद्धा चेंडू पडलाय. अजूनही 4 चेंडू आणि या 4 चेंडूंमध्ये 13 धावांची असणार आहे गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. बघा नियती सुद्धा कशी परीक्षा बघते या दोन्ही संघांची. कशा प्रकारे नेल बाइटिंग फाईट. आणखीन एक बीमर, आणखीन एक बीमर आणि त्यावरती 4 धावा. म्हणजे एकूण 5 धावा या ठिकाणी मिळाल्या आहेत.
आणि समीकरण बदलून आलंय. गोलंदाजी देखील चेंज होणार आहे. काय मॅच घडली आहे. एका दिशेला मतीन यांची कमाल, तर दुसऱ्या दिशेला बॅटरनं या ठिकाणी गेम पलटून टाकलाय. 2 बीमर आलेत. असद सय्यद इज द मॅन who's bowling the last over of this match, defending 21 runs, but after bowling 2 beamers, this bowler has to change. गोलंदाज आता बदलला जाईल. रिक्वेस्ट करतायत बॅटर्स काहीतरी रिक्वेस्ट करतायत अंपायर्सला. कदाचित काहीतरी घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची दखल या ठिकाणी घेतली जाते. बॉलर चेंज केला जातोय. असद सय्यद येत आहेत. म्हणजेच आता उरले असतील 4 चेंडू आणि या 4 चेंडूंवर गरज आहे 8 धावांची. बघा कशा प्रकारे सामन्याचं गणित पालटलंय. चला, वेळेचं बंधन आहे आणि या वेळेच्या बंधनात राहून आपल्याला आजच्या दिवसातले सामने पार पाडायचे आहेत. परंतु वेळेचं बंधन एका वेळेला लक्षात देखील राहिलं नाही, कारण सामने अशा प्रकारचे या मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग मध्ये घडलेत. 4 चेंडू आणि 8 धावा. जो सामना अगदी सहज रीतीने आपल्या खिशात भरून घेऊन जात होता UV चॅलेंजर्स, त्या सामन्यावरती मात्र डोळे उघडलेत GR11 ने त्यांचे. आखूड टप्प्याचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे आणि 1 धाव या वेळेला पूर्ण करण्याच्या प्रयत्नात गडी बाद. श्रीकांत होत आहेत रनआउट. रनआउट होऊन माघारी परतावं लागतंय आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती येतील वैभव या ठिकाणी स्ट्रायकिंग एंड वर येत आहेत. 3 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. एकही धाव यावेळेस ग्राह्य धरली जाणार नाही. नवीन गोलंदाज सुशील आलेत, ज्यांनी ते फिनिशिंग टच दिले होते. त्यांच्याच या 8 धावा आहेत ज्या त्यांनी केल्या होत्या बॅटिंग करताना आणि त्याच आता डिफेंड करायच्या आहेत. बघा क्रिकेट कशा प्रकारे परीक्षा घेत असतो. याच 8 धावा डिफेंड करण्यासाठी सुशील यांचीच नेमणूक केली गेली. आता 3 चेंडू 8 धावांची गरज. वैभव ऑन स्ट्राइक. यावेळेला आणखीन एकदा डॉट बॉल आलाय. आता 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. सुशील काय सुरेख कामगिरी करतायत. फिनिशिंग टच बॅटिंग मध्ये सुद्धा आणि फिनिशिंग टच बॉलिंग मध्ये सुद्धा. या चेंडूवर षटकार येणार का मित्रांनो? सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे UV चॅलेंजर्सचे निर्धार. यावेळेला 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. आणि काय घडलंय? सेलिब्रेशन ग्राउंड मध्ये करायचं नाहीये. विनंती आहे UV चॅलेंजर्स, सेलिब्रेशन ग्राउंड मध्ये करायचं नाहीये. नेक्स्ट टीम बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. आणि यावेळेला या सामन्यामध्ये 7 धावांनी विजय संपादन केलाय. तो म्हणजे शेवटच्या चेंडूवर देखील रनआउट होतील. म्हणजे 7 धावांनी विजय संपादन केलाय टीम UV चॅलेंजर्स या संघाने. व्हॉट अ मॅच. चला, यापुढील होणारा सामना असणार आहे मुंबई सेंट्रल 360 वर्सेस टीम अल्फा. मी स्वरूप दुरी कॉमेंट्री बॉक्स मधून तुमचा आजच्या दिवसासाठी घेतोय निरोप. भेटूया उद्याच्या सत्रात. तोपर्यंत पाहत रहा मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025. आपल्या सोबत जोडले जात आहेत सुपेश कामतेकर सर. ओव्हर टू यू. विनंती असेल ऋषभ आपण कुठे असेल तर स्वरूपला पण भेटायचंय. चला जाऊया पुढच्या मॅच कडे. मुंबई 360 विरुद्ध अल्फा आपल्याला सामना पाहायला भेटेल. मुंबई 360 या